गुन्हेगारी जगताचा अचूक वेध घेणारी डायरी म्हणजेच क्राईम डायरी। नमस्कार, मी सायली। क्राईम डायरी न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे। पाहूयात अशाच ताज्या बातम्या। एसटी सरकार गँग हद्दपार। इचलकरंजी शहर व हातकणंगले तालुक्यासह कोल्हापूर जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचे गुन्हे करणाऱ्या एसटी सरकार गँगला जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश देण्यात आले आहेत। अधिक मिळालेली माहिती अशी की कोल्हापूर जिल्ह्यातील सामाजिक हितास बाधक व धोकादायक ठरणाऱ्या गुन्हेगारांवर तसेच गुन्हेगारी टोळ्यांवर हद्दपारीची कारवाई करण्याबाबत पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाण्यांना आदेश दिले आहेत। त्यानुसार इचलकरंजी शहरातील एसटी सरकार गँगच्या प्रमुख संजय शंकरराव तेलनाडे तसेच त्यांचे सहकारी अरविंद सुकुमार, राकेश सुरेश कुंभार, दीपक सतीश कोरे, इम्रान दस्तगीर कलावंत, अरिफ दस्तगीर कलावंत, अभिजित सुभाष जामदार या सर्वांना जिल्ह्यातून हद्दपार करण्याची कारवाई करण्यात आली आहे। त्यांनी निर्माण केलेल्या टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी तसेच सदर टोळीच्या वाढत्या गुन्हेगारीस प्रतिबंध व्हावा, सार्वजनिक शांतता, सुव्यवस्था, नागरिकांची सुरक्षा या सर्व गोष्टींचा विचार करून पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी दिनांक 7 जून 2024 रोजी एसटी सरकार गँग या टोळीच्या प्रमुखासह त्यांच्या 7 सहकाऱ्यांना कोल्हापूर जिल्ह्यातून 1 वर्षासाठी हद्दपार करण्याचे आदेश दिले होते। त्यानुसार इचलकरंजी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक यांनी पुढील कारवाई केली। हद्दपार कारवाई केलेल्या गँगमधील कोणताही आरोपी कोल्हापूर शहरात दिसून आल्यास तर जवळच्या पोलीस ठाण्यास किंवा नियंत्रण कक्ष येथे संपर्क करून माहिती द्यावी। माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल अशी माहिती देखील पोलिसांनी दिली आहे। ताज्या बातम्या पाहण्यासाठी क्राईम डायरी न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा, शेअर करा आणि कमेंट करा। धन्यवाद।